नमस्कार, आप देख रहे हैं डीसी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ दिव्या। महाराष्ट्र में एक बयान को लेकर सियासत गरमाई हुई है, तो पहले सुनवाते हैं आपको क्या है वो बयान। महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। बागेश्वर धाम के पीठाधीश्वर एक दावे ने विवाद खड़ा कर दिया है। धीरेन्द्र कृष्ण शास्त्री ने दावा किया कि छत्रपति शिवाजी महाराज युद्ध से थक कर समर्थ रामदास के पास गए, उन्हें शासन सौंपने की बात की। इस बयान के बाद विपक्षी दलों ने तीखी प्रतिक्रिया दी है, इस इतिहास का प्रतिकूलन बताया है। देवेंद्र फडणवीस ने साथ ही कहा कि इस तरह के दावों का कोई ऐतिहासिक आधार नहीं है, प्रमाणित इतिहास पर भरोसा किया जाना चाहिए। तो आइए सुनते हैं क्या कुछ कह रहे हैं विरोधी नेते। बागेश्वर धाम यांचं जे वक्तव्य आहे विकृत, जेवढं विकृत वक्तव्य गायकवाडांचं आहे, अगदी तेवढंच विकृत वक्तव्य हे बागेश्वर धाम हा जो काही महाराज आहे, हा काही बंधू बाबा जो आहे, यांचं देखील तशाच प्रकारचं आहे। जे जबाबदार लोकप्रतिनिधी, जे मंत्री आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत, यांच्या उपस्थितीत ते काय बोलले की शिवाजी महाराजांच्या संदर्भात ते थकलेले हरलेले त्यांनी मुकुट काढून ठेवला। अरे कोणत्या दंतकथा सांगताय तुम्ही? कोणाच्या संदर्भात सांगताय? तुम्हाला लाज वाटली पाहिजे। सांगणारा तो विकृत आणि बेशरम आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशरम आहेत, असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही। जे चाललेलं आहे ती महाराष्ट्राची संस्कृती, जी लढवय्या संस्कृती आहे, याच्यावर उत्तरेकडची लोक येऊन घाला लागलेले आहेत। हे सुव्यवस्थित षडयंत्र आहे का? शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राची एक जे काय बदनामी करायची आणि वारंवार अशी विसंगत विधानं करायची आणि अशा विसंगत विधानं करणाऱ्यांना परत बक्षिशी द्यायची, असं हे सगळी पद्धत आहे का? कारण तुम्ही आमचा इतिहास आम्ही बघून घेतो ना, आमच्याकडं खूप मोठी माणसं होऊन गेली इतिहास सांगणारी बोलणारी। ह्या उत्तरेतल्या येऊन माणसांनी भामट्यांनी महाराष्ट्राचा इतिहास सांगावं, एवढं महाराष्ट्राची लेखणी आणि विचारवंत काही हे झालेलं नाही आहेत। आता या काही महाराजांनी ना, मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं, स्पष्ट मत आहे माझं। प्रत्येक जण उठतो राजकारणामध्ये धडे द्यायला लागलेला आहे। शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती ते थकले होते, मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे। काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी असे उलटे सुलटे स्टेटमेंट केलेले, त्यामुळं एक संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये। असा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराजगी सोडून आपण राजकारण केलं तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचा काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाहीये। एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही। सर्व मनुवादी लोकांचा, ब्राह्मण्यवादी लोकांचा एक मोहीम षडयंत्र ठरलेलं आहे की छत्रपती शिवरायांना संकुचित करायचं, रामदास स्वामी मानगुटावर बसवायचे आणि रामदास स्वामीचे सर्व मनुवादी विचार महाराष्ट्रभर पसरवायचे, हेच त्यांचं षडयंत्र चाललेलं आहे। संभाजी भिडे सारखे धारकरी कुठे आहेत? कुठे आहेत स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणवणारे? कुठे आहेत स्वतःला शिवप्रेमी म्हणवणारे?
रोज छत्रपती शिवरायांचा जाणीवपूर्वक हे मनुवादी लोक अवमान करतायत. त्यांचा मी तीव्र निषेध करतो. बागेश्वर बाबाचा तीव्र निषेध करतो. बागेश्वर बाबा अत्यंत चुकीचं विधाने करत आहे. हे अत्यंत खेदाची बाब आहे. आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा चुकीचे विधानं आणि दादागिरी केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तरी सुद्धा त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. रिपब्लिकन पार्टीमध्ये खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की बागेश्वर बाबा आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मुसक्या आवळा त्यांना तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि त्यांचा कडेलोट सुद्धा करावा, अशी सुद्धा मागणी आम्ही आपणास करत आहोत. इसी मामले को लेकर राज्य भर में काफी घमासान मचा हुआ है. इस मामले को लेकर आखिर क्या कुछ कह रहे हैं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ये भी सुन लेते हैं. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत. त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. साथ ही कांग्रेस और अन्य दलों ने बागेश्वर बाबा की गिरफ्तारी और माफी मांगने की मांग की है. वहीं कुछ नेताओं ने सरकार पर सवाल उठाए हैं. इस बयान में आरएसएस और 4 बच्चे वाले सुझाव को लेकर भी बहस तेज हो गई है, जिससे राजनीतिक माहौल और भी गर्मा गया है. फिलहाल इस बयान को लेकर सियासी बयानबाजी तेज हो गई है. आने वाले दिनों में ये विवाद और भी बढ़ने की आशंका जताई जा रही है. तो अब देखना होगा इस मामले में आगे क्या कुछ होता है. अभी के लिए बस इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए रुक कीजिए डीसी न्यूज इंडिया का.